गाईस, आज रोजाचा माझा तिसरा दिवस आहे. तर मी आज 4:55ला उठलं. जिम जाऊन पहिले ब्रश केलं आणि फेस वॉश केलं. मग गेलं केळी खायला. तर आज मी 4 केळी खाल्लं आणि 1 गडवं पाणी पिलं. मग मी टाईम बघायला गेला तर घडीत वाजले होते 5:15. आज मला विचार आला की आज फिरायला जात नाही, अजून 1 तास झोपून जातं म्हणून. तर मी 1 तास झोपलं. तर 1 तास झोपायच्या बदला 1.5 तास झोपून टाकलं. मग डायरेक्ट मी उठले 7 वाजता. मग दार उघडून बघितलं तर खूप उजेड होता घरच्या बाहेर. पण आतमध्ये तर खूप अंधार होता. अजून माझी जिजूची गाडी बाहेर निघाली नव्हती. तर मी आधी पहिले जिजूची गाडी काढलं आणि मग क्लीन केलं. क्लीन करून झाली तर मी डायरेक्ट आतमध्ये आलो. मी पाणी गरम केलं होतं ना, आणखी मला ऑफिसला जायला टाईम पण होता. तर मी पहिले आपले कपडे काढलं ऑफिसमध्ये घालायसाठी. तर मी आज घालणार होते ब्लू हुडी, जीन्स आणखी जॅकेट. मग मी डायरेक्ट गेलं आंघोळ करायला. आंघोळ करून झाला तर मी घातलं आपला ड्रेस. हे माझे ब्लू जीन्स आणि ब्लू हुडी. जॅकेट नाही घातलं, हे घातलं जॅकेट. बघा, तर माझा टाईम झाला होता ऑफिसच्या 7:20 झाली होती. तर मी बाहेर आले तर बघितलं माझे 300 बाहेर निघाले होते. तर आज कोणता आणायचं, ही वाली की व्हाईटवाले तर कालच घातलं होतं. आणखी विचार केलं उद्या घालून म्हणून. तर ऑप्शन वाटला हा एकच. तर सॉक्स घातले आणि त्यानंतर शूज. निघालो मी आपल्या ऑफिससाठी. तर पहिले मी घातलं मास्क आणि घातलं हेल्मेट. तर हा आहे माझा हेल्मेट. बघा, हा असा कसा हेल्मेट आहे म्हणा, तसा असाच हेल्मेट आहे आमच्याकडे, असंच राहते. तरी स्टार्ट केलं ऑफिस जायचं ते गाडी. तर मागून बाजूवाली अद्विका आली. तर ते म्हणते मला पण शाळेत सोडून द्या. म्हटलं घरी विचारली का? तर हो म्हटलं. तर मी चल म्हटलं. मग तिला पकडलं. तर ते अर्ध्या रस्त्यात विचारते, चाचा तुम्ही आता पण व्हिडिओ बनवता का? म्हटलं हो. तर म्हणते मला पण दाखवा म्हणून. तर म्हटलं घे तुला पण दाखवते बाई. तर तिला पण दाखवलं. मग आलो मी तिच्या बंगाली शाळेमध्ये. तर मी तिला सोडून दिलं. आणखी केलं आपलं ऑफिसकडे. हा आहे माझं ऑफिस. अजून हा आहे आपला एंट्रन्स. अजून हा आहे पार्किंग एरिया. तर मी लवकर 3rd फ्लोअरला गेले. आणखी एंटर केलं डायरेक्ट वॉशरूमला. तिथे जाऊन पहिले थुकलं, कारण की जास्त वेळ उठू नाही देत. आज लवकरच भूक लागली होती. माहीत नाही काऊन आता आज कसं सर्वाईव्ह करीन 6:30 वाजतापर्यंत. तर मग मी डायरेक्ट गेलं की आपल्या कॅबिनवर. स्टाफवाले तर येऊन गेले पण माझे कलिग्स आले नव्हते आतापर्यंत. तर मी केलं आपलं लॉग इन. हे आहे माझा पासवर्ड, गोंदिया 123 @. जसा PC ओपन झाला तर डायरेक्ट कान्होजीचा एक कोट होता. तर तिथे लिहिलेला होता, इगो इज लव्हज ग्रेटेस्ट एनिमी. मग माझ्या शीटच्या समोर चिवता आली. अजून माझा भाऊ झोपत होता. अजून हे आहेत इम्रान भाई. अजून हे आहेत मॅडम, माझी मॅडम सारखे दिसणार आहे. मग 3 तासानंतर 11 वाजे माझी सुट्टी पण होऊन गेली, कारण की काम पण नव्हतं. खाली गेला तर माझे पुन्हा कलिग्स खेळत होते, हे कॅरम खेळत होते. अजून ऑरेंज शर्टमध्ये जे आहेत ते म्हणजे टीम लीडर आहेत.
अजून हे आहेत इम्रान भाई आणि कमरान भाई. तर यांनी 10 पॉईंट्सचा मॅच लावला होता, तर ते इम्रान भाई जिंकले. मग मी डायरेक्ट गेले आपल्या गाडीकडे. 12 वाजून गेले ते. मग मी गेले सागरच्या घराकडे. मग सागरच्या घराकडे गेलो आणि दार उघडून बघितलं तर सागर भाजी बघत होता. तो म्हणते मी आता भाजी घेऊन आलो म्हणून. तर मी त्याला म्हणलं चल म्हणलं फिरायला. मग फिरायला गेलो. अजून ही जागा आहे जिथे मी आपल्या मॅडमसोबत फिरायला होतो बघा. तर लास्ट ईदपर्यंतच मी आपल्या मॅडमसोबत फिरायला आलो. तर आज खूप वेळ पण होऊन गेला. मग मी गेलो आपल्या घरी. याला त्याच्या घरी सोडून दिला. मग मी गेला स्वतःच्या घरी. मग ठेवले मी आपले शूज आपल्या रॅकवर. अंकितच्या असं आतमध्ये गेलं तर बेट खालीच होता, तर मी लेटून गेलो. घडीत वाजले तर 2. तर मी थोडा आराम करतो विचार केलो. तर मी डायरेक्ट उठलो 5:30ला. अजून उठून मग मला खूप जोराची भूक लागली होती. तर मी बाजूवाला सुमितला आवाज दिला. त्याला म्हटलं चल म्हणून सरी मार्केटमध्ये. तर आम्ही गेलो समोसे घ्यायला. मेवा लागले. मग डायरेक्ट दुकानामध्ये एंटर करून आणि त्यांना म्हटलं 2 समोसे पार्सल द्या म्हणून. त्या काकाने 2 पार्सल करून दिले समोसे. अजून मी निघालो मग घरच्यासाठी. मग जसं घरी पोचलो झाला होता रोजकवाल्या टाईम. घडीत वाजले होते 6:15. तर मी डायरेक्ट गेलो किचनमध्ये. प्लेटमध्ये समोसे वगैरे काढले आणि गेला दुसऱ्या रूममध्ये खावासाठी. तर मी खाली ठेवलं समोसे आणखी चटईत टाकलं. आपल्या मॅडम जसं शिकवलं तसं खाली बसून खायला, तसं मग मी सुरू केलं. तर आजचा रोज हा समोसा खाऊन जरी संपला. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.